नमस्कार, मी स्नेहल. टेस्टी बाईट विथ स्नेहल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे गुळाची जिलेबी. ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. जिलेबी बनवण्यासाठी आपण मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा गावरान तूप टाकणार आहोत. हे मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. पाण्याने भिजवून घेऊया. आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं. याच्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहे आपल्याला पिठाच्या. एका डायरेक्शन मध्ये फिरून अशा गाठी मोडून घ्यायच्या आहे आपल्याला. आपल्याला असं घट्ट पीठ भिजवून घ्यायचे आहे. जास्त पातळ पीठ नाही भिजायचे आहे आपल्याला. आता आपण पिठाला अर्धा तास झाकून ठेवू. अर्धे पॅकेट इनोचे टाकायचे आहे आपल्याला. पूर्ण नाही टाकायचे पॅकेट, अर्धेच टाकायचे. थोडंसं पाणी टाकू. परत आपण याला मिक्स करून घेऊ. आता आपण याच्या जिलेबी बनवून घेऊया. आपण दुधाची पिशवी घ्यायची किंवा कॅरी बॅग घ्यायची आणि त्याच्यामध्ये असं पीठ भरायचं आहे आपल्याला. याला आपण असं रबर लावून घेऊया. कात्रीने याला आपण असं बारीक होल पाडून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. आता आपण जिलेबी बनवून घेऊया. जिलेबीला आपण दुसऱ्या साईडने तळून घेऊया. जिलेबीला आपल्याला चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे आहे. बाकीची जिलेबी पण आपण तळून घेऊया. जिलेबीला आपल्याला कच्ची नाही राहू द्यायची आहे, चांगली तळून घ्यायची आहे. पाक बनवून घेऊया गुळाचा. आपण अर्धा किलो गूळ घेतला आहे. 3 वाट्या पाणी घ्यायचे आहे आपल्याला. गुळाला पाण्यामध्ये विरघळू द्यायचं आहे. आता आपण याचा पाक बनवून घेऊ. आपला पाक तयार झालेला आहे. आपल्याला पाकाचे असे तार नाही पडू द्यायचे आहे. असं हाताला चिकट लागला तर समजायचं आपला पाक तयार झालेला आहे. आता आपण जिलेबीला गरम पाकात सोडूया. जिलेबीला थोडा वेळ पाकातच ठेवायचे आहे आपल्याला. जिलेबी पाकामध्ये चांगली मुरलेली आहे. आता आपण हिला काढून घेऊ.
आपली गुळाची जिलेबी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.